जय शिवराय मित्रांनो, मी रोहित सलस्कर. सुधागड सैर मध्ये तुमचं स्वागत आहे. हा असेल पार्ट 1. यामध्ये आपण आता सर्व सुधागड मधले लोकेशन ट्रॅव्हल करणार आहोत आणि एक्सप्लोर करणार आहोत. तर आता आपण चला सुरुवात करूया. तर आता मी निघालोय चहा पिऊन. तर पुढं दुका बघा किती आहे. जय महाराष्ट्र. जांभूळपाड्यातून आपल्याला माणगाव इकडे जायला लागते. तिथून अवघ्या 2 किलोमीटरवर तो आपला मृगगड गड आहे. तर चला आता आपण तिथे जाऊया. चलो. तर मित्रांनो, आता आपण भेलीव सावे ह्या गावात आलेलो आहोत. इथेच आपला मृगगड आहे. बघू शकता. आपल्याला आता गाईड करणार आहेत हे डॉगेश भाई. ही एक ट्रिक आहे डॉगेश भाईला आपल्यासोबत घेण्याची, जे आपण हरू नाही शकत. एक लॉ आहे. तुम्ही जेव्हा भेलीव सावे या गावात याल तेव्हा हे मंदिर आहे. ह्या मंदिराची ही एक वाट आहे. तर ह्या वाटेने आपल्याला आता जायचे आहे. तर चला आता आपण जाऊया. आपल्याला आता बघा मृगगड दिसायला लागलेला आहे. तर आता आपण जाऊया. या वाटेला काही जास्त असे बोर्ड वगैरे नाही आहेत, पण असे मार्क लावले आहेत जागोजागी. ह्या रोपनी चढून आपल्याला वर जायचं बघा. इथे पादुका लावलेल्या आहे आणि इथे वरती आहेत पादुका. पण मला हे माहीत नाही की कुणाच्या पादुका आहेत. मी पहिल्यांदा त्या गडावर आलो. ज्याला माहिती असेल, ज्याला माहिती आहे त्यांनी कमेंटमध्ये सांगा की हे इथं अवशेष आहेत. हा तुम्ही वाडा पाहू शकता. ही याची मागची वाट आहे आणि हा आपले पुढचा वरांडा म्हटलं म्हणजे हे इथे 3 टाके आहेत. हा एक आणि हा एक आणि तिसरा टाका आहे तो इथे आहे. पण बाजूने पूर्ण सह्याद्री रांग आहे. ही तुम्ही वाट बघू शकता. तिथे पुढे गुफा आहे. ही वाट आहे ती खूप रिस्की आहे. हे बघू शकता तुम्ही.